स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. नेक्स्ट टॉपिक ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. त्यालाच आपण दवबिंदू तापमान आणि आर्द्रता असे म्हणतो. 78% surface of the earth is covered with water. Due to the constant evaporation of water, water vapor is always present in the atmosphere, and the amount of water vapor in the atmosphere help us to understand the state of daily weather. जे ॲटमॉस्फिअर मध्ये जे बाष्पाचं प्रमाण असतं त्यामुळे आपल्याला आपल्या सभोवतालच्या किंवा वातावरणातलं डेली वेदर किंवा हवामान जे असतं ते सांगण्यासाठी मदत होत असते. The presence of water vapor in the air makes it moist, and the moisture in the atmosphere is called as the humidity. आणि त्या हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा जो ओलापणा असतो किंवा दमटपणा असतो त्याला आर्द्रता किंवा ह्युमिडिटी असे म्हटले जाते. In atmosphere there are two types of air, saturated air and unsaturated air. संपृक्त हवा आणि असंपृक्त हवा. सॅच्युरेटेड एअर कशाला म्हणतो आपण तर when the air contains maximum possible water vapor it is said to be saturated air. की ज्या वेळेस हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण हे पुरेसं असतं त्याला आपण संपृक्त हवा असे म्हणतो. And when the water vapor contained in the air is less than maximum limit that is called as unsaturated air. की ज्या वेळेस हवेचं प्रमाण किमान बाष्पापेक्षा कमी असतं, हवेतील बाष्पाचं प्रमाण हे किमान बाष्पापेक्षा कमी असतं त्यावेळेला त्याला अनसॅच्युरेटेड किंवा असंपृक्त हवा असे म्हणतात. मग आता ड्यू पॉइंट टेम्परेचर किंवा दवबिंदूचं तापमान म्हणजे काय तर एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली आणि तिचं तापमान कमी करत गेलं तर ज्या तापमानाला ती हवा संपृक्त होते किंवा सॅच्युरेटेड होते त्या तापमानाला दवबिंदू तापमान किंवा ड्यू पॉइंट टेम्परेचर असं म्हणतात. द वॉटर वेपर मेजर बाय द ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. हवेतील पाण्याच्या वाफेचं प्रमाण हे निरपेक्ष आर्द्रता याच्या सहाय्याने मोजलं जातं आणि त्याचं युनिट किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे त्याचं युनिट त्या ठिकाणी आहे. त्यानंतर द रेशो ऑफ द ॲक्च्युअल मास वेपर कंटेन इन द एअर फॉर अ गिवन व्हॉल्यूम अँड द टेम्परेचर टू द रिक्वायर्ड टू मेक द एअर सॅच्युरेटेड विथ वेपर ॲट दॅट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. किंवा सापेक्ष आर्द्रता आपण कशाला म्हणतो तर एखाद्या विशिष्ट आकारमानात किंवा तापमानामध्ये समाविष्ट असलेलं बाष्पाचे वस्तुमान आणि ती हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचं वस्तुमान त्याला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. आणि शेकडा सापेक्ष आर्द्रता काढण्याचं सूत्र म्हणजे ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर इन एअर इन गिवन व्हॉल्यूम म्हणजेच एखाद्या विशिष्ट आकारमानामध्ये हवेमध्ये असलेलं बाष्पाचं वस्तुमान डिवायडेड बाय मास ऑफ वेपर नीड्स टू मेक एअर सॅच्युरेटेड इन द व्हॉल्यूम. त्याच आकारमानामध्ये किती बाष्प आवश्यक आहे त्याचं वस्तुमान यांच्या भागाकाराने आपल्याला सापेक्ष आर्द्रता काढता येते. युनिट ऑफ हीट SI युनिट आहे हीटचं जूल आणि CGS युनिट आहे कॅलरी. इथे आपल्याला 1 किलो कॅलरी हीट म्हणजे काय आणि 1 कॅलरी हीट म्हणजे काय बघायचे. 1 किलो कॅलरी हीट म्हणजे द अमाउंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲज 1 किलो कॅलरी हीट. की 1 किलो पाण्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी हीट आवश्यक असते त्या हीटला 1 किलो कॅलरी हीट असं म्हणतात. हे तापमान एक आपण
आयडियल टेम्परेचर म्हणून 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस घेतो. 1 कॅलरी हीट फक्त किलो कॅलरीच्या ठिकाणी 1 kgच्या ठिकाणी 1 ग्रॅम. द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲज द 1 कॅलरी हीट. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजेच विशिष्ट उष्माधारकता, की एखाद्या पदार्थाला किती उष्णता धारण करतो ते बघण्यासाठी या ठिकाणी आपण एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत. मटेरियल वापरायचं आहे अ ट्रे विथ थिक लेअर ऑफ वॅक्स. वॅक्सचा किंवा मेणाचा एक ट्रे, जाड थर असलेला ट्रे घ्यायचा. सॉलिड स्पियर्स ऑफ आयर्न, लोखंड, तांबे, शिसे यांचे इक्वल मास किंवा समान वस्तुमान असलेले भरीव गोल त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. बर्नर, देन लॅम्प अँड लार्ज बीकर. चंचुपात्र, बर्नर, दिवा यासारख्या गोष्टी घ्यायच्या. प्रोसिजर किंवा कृती काय करायची? टेक अ 3 शेप ऑफ आयर्न, स्पियर्स ऑफ आयर्न, कॉपर अँड लीड ऑफ इक्वल मासेस. Second, put all the 3 spears in boiling water in the beaker for some time. Take the 3 spears out of the water. All the spears will be the temperature, beat at temperature 100 degrees Celsius. Put them immediately on the thick slab of wax. And note the depth of each of the spear goes into the wax. आणि या ठिकाणी आपण त्या जाड मेणाच्या थर असलेल्या ट्रेमध्ये सुरुवातीला एका गरम पाण्याच्या बाउलमध्ये 3ही भरीव गोल ठेवायचे आहे आणि नंतर ते काढून इमिजिएटली त्या व्हॅक्सच्या स्लॅबवर ठेवल्यानंतर कोणता गोळा हा जास्त खोलवर जातो ते आपल्याला निरीक्षण करायचं आहे. द स्पियर विच ॲब्सॉर्ब मोवर हीट फ्रॉम द वॉटर विल गिव्ह मोवर हीट टू द वॅक्स. या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा, आयर्नचा स्पियर आहे तो व्हॅक्समध्ये खालपर्यंत आलेला आहे किंवा तो जास्त डीप झालेला आहे. त्यानंतर कॉपर लीडचा स्पियर जो आहे तो कमी डीप झालेला आहे. या ऑब्झर्वेशनवरून आपण काय सांगू शकतो? द आयर्न इज or the iron spear is absorb more heat from the water and therefore it give more heat to the wax. आणि या आयनच्या गोळ्याने त्या पाण्यातून जास्त प्रमाणात उष्णता शोषून घेतली आहे आणि तेवढीच उष्णता तो त्या व्हॅक्स ट्रेमध्ये व्हॅक्सला पुरवतो आणि व्हॅक्स हे मेल्ट होतं and thus the spear will go deeper in the wax. It can be observed that the iron spear does deepest into the wax, lead spear goes the least and the copper spear goes to intermediate depth. की मध्यभागी किंवा मध्यम स्वरूपाची उष्णता कॉपर ग्रहण करतं, कमीत कमी लीड आणि जास्तीत जास्त आयर्नकडून उष्णता ग्रहण केली जाते. दिस शोज दॅट फॉर इक्वल रायजेस इन टेम्परेचर the 3 spears have absorbed different amounts of heat and these means the property which determine the amount of heat absorbed by a spear is different for 3 spear and this property is called as the specific heat of capacity. की या ठिकाणी आपण या प्रयोगामध्ये किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये बघतो की प्रत्येक गोळ्याची समान वस्तुमानाचे गोळे आहेत परंतु त्यांना समान उष्णता पुरवली आहे, परंतु प्रत्येक गोळ्याची उष्णता ग्रहण करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते आणि ही वेगवेगळी क्षमता असल्यामुळे जी प्रत्येक गोळ्याकडून उष्णता ग्रहण केली जाते किंवा हीट ॲब्सॉर्ब केली जाते त्या क्षमतेला किंवा त्या कॅपॅसिटीला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किंवा विशिष्ट उष्माधारकता असे म्हणतात. मग विशिष्ट उष्माधारकतेची डेफिनेशन काय आहे? The amount of heat energy required to raise the temperature of a unit mass of an object by 1 degree Celsius is called the specific heat of the object. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी उष्णता आवश्यक असते
त्याला विशिष्ट उष्माधारकता असे म्हणतात. विशिष्ट उष्माधारकता ही सी या लेटरने दाखवली जाते आणि त्याचं SI युनिट हे जूल पर डिग्री सेल्सिअस किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस एवढं आहे. तर CGS पद्धतीतील कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस हे युनिट या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं आहे. प्रत्येक पदार्थाची स्पेसिफिक हीट ही किती आहे ते या ठिकाणी दाखवलं आहे. वॉटर, पॅराफिन, केरोसिन, ॲल्युमिनियम, आयर्न, कॉपर, सिल्वर, मर्क्युरी इत्यादी पदार्थांची किंवा वस्तूंची त्या ठिकाणी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दाखवलेली आहे. अँड द कॅपॅसिटी or specific heat of the object C, then mass denoted by M, temperature is raised by or this is denoted by delta T. या त्रिकोणाला डेल्टा असं म्हणतात, डेल्टा T डिग्री सेल्सिअस. and therefore the heat energy is absorbed by the object is given by M into C into delta T. M means mass of the object, C means specific heat of the object and delta T means raised temperature. आणि या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला त्या पदार्थाचं हीट किती ॲब्झॉर्ब केली त्या ऑब्जेक्टने हे काढता येतं. वी प्लेस अ हॉट ऑब्जेक्ट अँड कोल्ड ऑब्जेक्ट आर नियर ईच अदर. ॲट दॅट टाइम वी ऑब्झर्व दॅट the temperature of the cold object goes rising or increasing due to the gain of energy, and the temperature of the hot object goes on decreasing due to the loss of energy, and the change in temperature continuous till the temperatures of the both objects attain in the same value. जर आपण गरम आणि थंड पदार्थ जर एकत्र ठेवला आणि निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतं की थंड पदार्थाचं तापमान हे वाढतं तर गरम पदार्थाचं तापमान हे कमी होत जातं. कुठपर्यंत वाढतं किंवा कुठपर्यंत कमी होतं तर दोघांचं टेम्परेचर हे सारखं होईपर्यंत. कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचर वाढतं बिकॉज ऑफ इट गेन द एनर्जी आणि हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर कमी होतं बिकॉज ऑफ लॉस ऑफ एनर्जी. In this process, the cold object gains the heat energy and the hot object loses the heat energy if the system of both objects is isolated from the environment by keeping it inside heat resistant box. Then no change can flow from inside the box or come into the box. In this situation, we get the following principle. Heat energy lost by the hot object is equal to hot energy gained by the cold object. या ठिकाणी जर आपण या दोन पदार्थांभोवती असा एखादा बॉक्स ठेवला की तो हीट रेजिस्टन्स आहे, त्याच्या बाहेर हीट जाणार नाही किंवा बाहेरची हीट आतमध्ये येणार नाही, आणि अशा वेळेला जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतं की उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता किंवा लॉस बाय हीट लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. की उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता आणि थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता या दोन्हींचं परिमाण सारखं असतं किंवा दोन्हीही सारख्या असतात. अँड दॅट इज कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज किंवा त्यालाच उष्णता विनिमयाचं तत्व किंवा उष्णता देवाणघेवाण असं म्हटलं जातं. आणि मेजरमेंट ऑफ द स्पेसिफिक हीट अँड कॅलरीमीटर. कॅलरीमीटरच्या सहाय्याने विशिष्ट उष्माधारकतेचं मापन करणे. द मेजरिंग ऑफ द स्पेसिफिक हीट ऑफ ॲन ऑब्जेक्ट with the help of calorimeter or a calorimeter is used for the measurement of the specific heat of an object. कॅलरीमीटर हे ऑलरेडी आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे. इफ अ सॉलिड हॉट ऑब्जेक्ट इज पुट इन वॉटर इन अ कॅलरीमीटर, हीट एक्सचेंज बिटवीन द हॉट ऑब्जेक्ट अँड वॉटर अँड कॅलरीमीटर स्टार्ट. उष्णता दिलेला स्थायू पदार्थ कॅलरी मापीतल्या पाण्यात जर टाकला तर त्या पदार्थाकडून कॅलरी मापीतलं पाणी
आणि कॅलरीमापी यांच्यात उष्णता स्थानांतरणाची किंवा बदलण्याची क्रिया चालू होते आणि ती उष्णता स्थायू पदार्थ किंवा सॉलिड ऑब्जेक्ट, वॉटर, देन कॅलरीमापी, कॅलरीमीटर, they are equal. Therefore, we said that heat loss by the solid object is equal to heat gain by in calorimeter plus heat gain by water in calorimeter plus heat gain by calorimeter. की स्थायूने गमावलेली उष्णता बरोबर कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता अधिक कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता ही सारखी असते. आणि हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट, त्या वस्तूने किती उष्णता लॉस केली किंवा किती उष्णता गमावली ते क्यू या अक्षराने दाखवतात. आणि हे मास ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट इज स्पेसिफिक हीट अँड डिक्रीज इन इट्स टेम्परेचर. किती उष्णता गमावली ते काढण्यासाठी त्या स्थायू पदार्थाचं वस्तुमान, त्याची विशिष्ट उष्माधारकता किती आहे ते गुणिले किती टेम्परेचरमध्ये त्याच्या घट झाली याच्या सहाय्याने काढता येते. त्याच पद्धतीने पाण्याने किती उष्णता ग्रहण केली ते पाण्याचं वस्तुमान गुणिले त्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले पाण्याचं वाढलेलं टेम्परेचर या सूत्राच्या सहाय्याने काढता येते. हीट गेन बाय कॅलरीमीटर, कॅलरीमीटरने किती उष्णता ग्रहण केली ते वस्तुमान कॅलरीमीटरचं गुणिले त्याची स्पेसिफिक हीट गुणिले त्याच्या टेम्परेचरमध्ये झालेली वाढ या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला काढता येत असतं. आणि ही आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.